आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात मोफत तपासणी व उपचार, नागरिकांसाठी मोठा दिलासा. 18 फेब्रुवारी 2026 समोर आपण महत्त्वपूर्ण शासन निर्णय सुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्यातील नागरिकांसाठी अत्यंत दिलासदायक आणि महत्त्वाची माहिती. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र यांनी स्पष्ट केले आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व शासकीय रुग्णालयामध्ये तपासणी व उपचार पूर्वीप्रमाणे पूर्णतः मोफत आहेत. काही दिवसापासून शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी शुल्क आकारले जाणार असल्याचा चर्चा सुरू होत्या. मात्र शासनाने याबाबत अधिकृत भूमिका मांडत सर्व गैरसमज दूर केले आहेत. 23 ऑगस्ट 2023च्या शासन निर्णय काय सांगतो? सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 23 ऑगस्ट 2023 रोजी शासन निर्णयानुसार विभागाच्या नियंत्रणाखाली शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार निःशुल्क करण्यात आले. म्हणजेच सामान्य नागरिकांना शासकीय रुग्णालयात मोफत वैद्यकीय उपचार मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे. हा निर्णय आजही पूर्णपणे अंमलात असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नागरिकांच्या सनदीमधील गोंधळ कसा निर्माण झाला? 16 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नागरिकांच्या सनदीमधील परिशिष्ट 3 मध्ये सेवा व सुविधा पुरवण्यासाठी 6 जून 2015च्या जुन्या शासन निर्णयातील शासनमान्य दर अनावधानाने समाविष्ट झाले होते. त्यामुळे काहींना असेच वाटले की आता शासकीय रुग्णालयात उपचारासाठी शुल्क आकारले जाईल. महात्मा फुले जनआरोग्य योजना सुधारित आजाराची यादी जाहीर. 9 फेब्रुवारी 2026 रोजी शुद्धीपत्रक सत्य स्पष्ट. हा गोंधळ दूर करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने 9 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृत शुद्धपत्रिक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार नागरिकांच्या सनदीमधील परिशिष्ट 3 वगळण्यात आले आहेत. कारण प्रत्यक्षात शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार हे पूर्वीप्रमाणेच निःशुल्क आहेत. नागरिकांसाठी याचा नेमका अर्थ काय? राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार पूर्वीप्रमाणे निःशुल्क आहेत. कोणत्याही प्रकारचे तपासणी शुल्क किंवा उपचार शुल्क आकारले जाणार नाहीत. गरीब, मध्यमवर्गीय तसेच सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक अडचणीशिवाय उपचार मिळत राहतील. फ्री ट्रीटमेंट गव्हर्नमेंट हॉस्पिटल ही सुविधा शासनाने स्पष्टपणे कायम ठेवलेली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना 1,356 आजारावर विनाशुल्क उपचार. तुमच्या जिल्ह्यातील हॉस्पिटल लिस्ट पहा. फ्री ट्रीटमेंट गव्हर्नमेंट हॉस्पिटल कोणत्याही सुविधा मोफत मिळणार. शासनाच्या ह्या निर्णयामुळे राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. फ्री ट्रीटमेंट गव्हर्नमेंट हॉस्पिटल अंतर्गत खालील प्रमुख सेवाचा लाभ विनामूल्य घेता येतो. बाह्य रुग्ण विभाग, OPD, रुग्णाची नोंदणी आणि डॉक्टरांचा सल्ला. आंतररुग्ण सेवा IPD, रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचे उपचार, औषधं आणि जेवण. तपासण्या, रक्त, लघवी तपासणी, एक्स-रे, ECG, सोनोग्राफी आणि काही ठिकाणी CT स्कॅन सुविधा. तरी जुन्या यादीत त्यांचे दर होते. तरी आता शासनाने ते रद्द केल्यामुळे ह्या सेवा मोफत असतील. शस्त्रक्रिया सध्या आणि मोठ्या शस्त्रक्रिया तसेच प्रसूती, नॉर्मल, सिझेरियन मोफत केल्या जातात. आरोग्य सेवेचे जाळे आणि नागरिकांचे हक्क. सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या नागरिकांच्या सनदीचा मुख्य उद्देश हाच आहे की रुग्णांना वेळेत सेवा मिळावी. या सनदीनुसार गंभीर आजाराच्या रुग्णाला कोणताही विलंब न करता तात्काळ सेवा देणे बंधनकारक आहे. OPD मध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे नाव फलकावर लावणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक सेवेसाठी उदा नोंदणी, तपासणी अहवाल मिळणे, एक निश्चित मर्यादा टाईम लिमिट ठरवून देण्यात आली आहे. जर वेळेत सेवा मिळाली नाही तर रुग्ण जिल्हा शल्य चिकित्सक आणि वरिष्ठाकडे तक्रार करू शकतात. अफवावर विश्वास ठेवू नका. सध्या सोशल मीडिया किंवा अपुऱ्या माहितीतून पसरवण्यात येणाऱ्या अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. अधिकृत शासन निर्णय शुद्धीपत्रकानुसार फ्री ट्रीटमेंट गव्हर्नमेंट हॉस्पिटल ही योजना पूर्णपणे लागू आहे आणि भविष्यातही नागरिकांच्या आरोग्य सुविधासाठी शासन कटिबद्ध आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल त्यानुसार क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा. आरोग्य ही मूलभूत गरज असून ती सर्वांपर्यंत पोहोचवणे हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयामध्ये मोफत वैद्यकीय उपचार ही सुविधा सुरूच राहणार आहे. नागरिकांनी कोणतीही शंका असल्यास अधिकृत शासन संकेतस्थळ किंवा आरोग्य विभागाच्या सूचनाकडेच लक्ष द्यावे. थोडक्यात सांगायचे तर फ्री ट्रीटमेंट गव्हर्नमेंट हॉस्पिटलबाबत कोणताही बदल झालेला नसून शासकीय रुग्णालयातील सेवा आजही सर्वसामान्य नागरिकांसाठी पूर्णतः मोफत आहेत. GR पाहूया.
16 जानेवारी 2026चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. हे पूर्ण शासन निर्णय अखिल तामसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता.